श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती काही घेणार आहोत ती खास आषाढी पौर्णिमेनिमित्त असणार आहे. कारण येत्या 10 तारखेला 10 जुलै 2025 रोजी आषाढी पौर्णिमा आहे. तर पौर्णिमा म्हटलं तर विशेष तिथी मानली जाते. माता लक्ष्मीची अतिशय आवडती अशी ही तिथी आहे. तसेच या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा देखील आपण साजरी करणार आहोत. स्वामींना कसं गुरु बनवावं यासंबंधी आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. त्याचे नियम काय आहे ते देखील तुम्हाला अगदी सविस्तरपणे त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे. आता दर पौर्णिमेला ही पौर्णिमा तिथी येत असते. अमावस्या ही तिथी देखील येत असते. आणि या दोन्ही तिथी जर म्हटलं तर आपल्या घरातील वास्तुदोष, पितृदोष घालण्यासाठी, देवदोष जो आपल्याला कधी कधी लागत असतो तो घालवण्यासाठी देखील खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. तर त्यामुळे आपल्याला काही घरासाठी उतारे देखील करावायचे असतात. आजच्या व्हिडिओमध्ये असंच काही वास्तुदोष दूर करण्यासाठी एक छोटासा उपाय सांगितलेला आहे. तसेच गुरुपौर्णिमेनिमित्त एक नारळाचा उपाय जो केला आहे तर निश्चितच तुमच्या घरातील एखादा जो मोठा वास्तुदोष आहे त्यामुळे तुमच्या घरातील निगेटिव्हिटी गोष्ट घडत आहेत तर ते दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळेल. तर कशा पद्धतीने उपाय करायचा आहे आणि खास करून आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासू नये यासाठी नेमकं काय करायचं आहे हे संपूर्णरित्या आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सगळ्यात अगोदर पौर्णिमा प्रारंभ कधी आहे, समाप्ती कधी आहे हे आपण जाणून घेऊया. तर बुधवारच्या दिवशी म्हणजेच 9 जुलै 2025 रोजी पौर्णिमा प्रारंभ आहे. तर उत्तर रात्री 1:30 वाजता आहे, म्हणून 1:37 तर गुरुवारच्या दिवशी 10 जुलै 2025 रोजी 10 तारखेच्या मध्यरात्री 2:06 पौर्णिमा समाप्ती होत आहे. तर आता पौर्णिमा तिथी जी आहे ती आपल्याला गुरुवारच्या दिवशी म्हणजेच 10 तारखेला साजरी करायची आहे. स्वामींनी गुरु देखील आपल्याला 10 तारखेलाच बनवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला अन्नपूर्णा मातेची जी काही सेवा आहे ती देखील 10 तारखेलाच करायची आहे. पुढचा प्रश्न असा आहे की आपल्याला 10 तारखेला सत्यनारायणची पूजा मांडणी करायची आहे, जो की आपण दर महिन्याला प्रदोष काळामध्ये सत्यनारायण केला जातो. तो सत्यनारायण तुम्हाला 10 तारखेला सायंकाळच्या वेळेस करायचा आहे. आता हे दोनही महत्त्वाचे प्रश्न होते, त्याची उत्तरे तुम्हाला मिळालेली आहेत. आता ज्या महिला पौर्णिमेचे व्रत करतात त्यांनी कधी करायचं, तर अर्थात गुरुवारी आपल्याला ते व्रत करायचं आहे. आता दुसरा प्रश्न असा आहे की उद्या पौर्णिमेचा उपवास असणार आहे आणि ज्याचे कोणाचे 11 गुरुवार चालू आहेत तेही गुरुवार असणार आहेत. तर मग काय करायचं, तर बघा, जे 11 गुरुवार करतात त्यांच्यासाठी विशेष माहिती अशी आहे की जर तुमचं गुरुवारच्या दिवशी दुसरं कुठलं व्रत असं आलं असेल, जसं की पौर्णिमेचं व्रत किंवा अन्य कुठलेही उपवास जर गुरुवारच्या दिवशी आला असेल तर तो गुरुवार तुम्हाला काउंट करायचा नसतो. तुम्हाला कुठल्या तरी एकाच उपास पकडायचा असतो. तर बघा, 11 गुरुवारमध्ये तो गुरुवार काउंट करायचा नाही. पण तुम्ही 11 गुरुवार करत आहात पण त्याचं दिवशी पौर्णिमा आली आहे म्हणून पौर्णिमेचा उपवास करा. पण तुम्ही पौर्णिमेचाही उपवास करत नाही, मग तुम्ही ते गुरुवार धरू शकतात. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आपली आजची जी मेन माहिती आहे ती आता सांगायला सुरुवात करते. बघा, पौर्णिमा आणि अमावस्या दोन्ही तिथी लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय अशा आहेत तिथी आहे. त्यामुळे आपल्याला या दोन्ही तिथीचे विशेष काळजी घ्यायची आहे. या दिवशी भरपूर सेवा करायची आहे जेणेकरून आपल्याला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद भरभरून मिळेल. विष्णू नारायणाची पूजा केल्या आपल्यावर भरभरून होईल, कृपा आपल्यावर भरभरून होईल. बघा, जिथे लक्ष्मी मातेची सेवा केली जाते तिथे विष्णू भगवानाचा आशीर्वाद प्राप्त होतो. जिथे विष्णू भगवानांची सेवा होते तिथे लक्ष्मी माता आपोआप चालत येते. त्यामुळे आपल्याला या दिवशी दोघांचीही एकत्रित सेवा करायची आहे, ती म्हणजे सत्यनारायणाची सेवा. आता सत्यनारायण आपण प्रदोष काळात करत असतो, तर तुम्हाला या दिवशी सगळ्यात आधी लवकर उठायचे. गुरुवार असेल तर डोक्यावरून स्नान करायचे नाही आणि ज्यांना अगदीच 4था 5वा दिवस करायलाच लागते त्याने हळद पाण्यामध्ये घालून तुम्हाला आंघोळ करायची आहे.
आता त्यानंतर सकाळपासून आपल्याला कुठली कामं करायची आहेत तर बघा, सर्वप्रथम आपल्याला आपल्या मुख्य दरवाजा आणि उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे. आता तो स्वच्छ केल्यानंतर नेहमीप्रमाणे जसं आपण विशेष सणावाराला किंवा विशेष तिथीला ज्या काही गोष्टी करतो त्या करायच्या आहेत. उंबरठा पुसून घेतल्यानंतर, दरवाजा पुसून घेतल्यानंतर त्यावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला स्वस्तिक वगैरे काढून उंबरठ्याची आणि मुख्य दरवाजाची पूजा करायची आहे. स्वस्तिक काढल्यानंतर बाजूचे जे 4 ठिपके आहेत आणि मध्यभागी जो आपण एक ठिपका देतो ते देखील आपल्याला द्यायचं आहे. आणि स्वस्तिकच्या बाजूला या साईडने 2 आणि दुसऱ्या बाजूने 2 अशा प्रकारे आपण ज्या रेषा मारत असतो त्या देखील आपल्याला मारायच्या आहे. अशा पद्धतीने पहिले स्वस्तिक मुख्य दरवाजावर काढल्यानंतर पुन्हा त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षदा अर्पण करायच्या. जरीही तुम्ही ते हळदी कुंकवाने काढलं असेल तरीही आपल्याला पुन्हा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे. घरामध्ये मांगल्याचं वातावरण कायमस्वरूपी राहू दे अशी त्या स्वस्तिककडे प्रार्थना करायची आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावर एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आता दिवा कोणत्या दिशेला लावावा, कोणत्या बाजूला लावा, तर घराच्या आतमध्ये प्रवेश करतोय असं उभं राहायचं. आणि अशा पद्धतीने आपण जेव्हा घराकडे तोंड करून उभं राहतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला आपल्या दिवा आला पाहिजे. मुख्य दरवाजाच्या उजव्याच बाजूला दिवा लावायचा आहे. आता तो कशा पद्धतीने लावायचा आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल. आता तो दिवा लावताना आपल्याला तुपाचाच लावायचा आहे आणि त्यात 2 लवंगा व 2 चिमूटभर हळद टाकायची आहे. पण जर तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल, अर्थात काही ना या गोष्टी शक्य होत नाहीत, इच्छा असूनही, तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी हरकत नाही. मग तुम्हाला त्यामध्ये 2 लवंगा व चिमूटभर हळद टाकायचं आहे. अशा पद्धतीने आपल्या मुख्य दरवाजावर सगळं काही झाल्यानंतर आपल्या घरामध्ये देखील आपल्याला गोमूत्र मिश्रित पाणी, तसेच त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद घालून हे पाणी देखील आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. अशा पद्धतीने आपल्या घर पवित्र करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीची पूजा केल्यानंतर देखील तिथे आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी देखील दिव्यात चिमूटभर हळद टाकायची आहे. तुपात नसेल तर तेलाचा दिवा लावा तरी हरकत नाही, पण शक्यतो तुपाचा दिवा लावलेलाच प्रयत्न करा. आता हे झाल्यानंतर बघा, आपल्याला जो गॅस ओटा आहे, जी शेगडी आहे, तिची देखील आपल्याला वापरात आणण्यापूर्वी पूजा करायची आहे. रोजच आपण शेगडीची पूजा करणं आपल्याला शक्य होत नाही, पण अमावस्या पौर्णिमा किंवा सणवार असेल तर त्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या शेगडीची पूजा करायची आहे. तिथे देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे, छानपैकी पूजा करायची आहे, नमस्कार करायचा आहे. अन्नपूर्णा मातेचा वास आपल्या घरामध्ये सदैव राहावा अशी प्रार्थना करून मग आपल्या पुढच्या कामांना आपल्याला लागायचं आहे. पौर्णिमेच्या दिवशी गुरुवार असल्यामुळे अंगामध्ये पिवळे वस्त्र घालता येत असतील तर घाला आणि पिवळे आसन बसायला घ्या. त्यानंतर मग स्वामी महाराजांना आपल्या तामणामध्ये घ्या, पंचामृताने अभिषेक करा. दत्त महाराजांची मूर्ती असेल तर ती पण घ्या आणि ती तामणामध्ये पंचामृताने, आधी पाण्याने, मग पंचामृताने, परत पाण्याने असे स्नान घाला. नंतर सर्व देवांनाही पंचामृताने स्नान घाला. ज्यांना शक्य होईल त्यांनी पुरुष सूक्ताचे पठण करा. गुरुपौर्णिमा असल्यामुळे तुमच्या गुरूंची या दिवशी तुम्हाला जमेल ती अवश्य सेवा करा. अगदी 5 मिनिटाची का होईना सेवा करा. आपल्याला देवघरामध्ये शक्यतो अखंडित दिवा प्रज्वलित राहील अशा पद्धतीचा दिवा लावायचा आहे. अखंडित लावणं शक्य नसेल तर जोपर्यंत दिवा प्रज्वलित राहील तोपर्यंत राहिला तरीही चालेल, पण त्यामध्ये देखील आपल्याला 2 लवंगा आवर्जून टाकायच्या आहेत. आणि जी तुमची रोजची देवपूजा असणार आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे. पण पौर्णिमेची जी विशेष पूजा आहे त्यामध्ये काय तर तुम्हाला आवर्जून कुंकुमार्चन करायचं आहे. श्रीयंत्रावर आपण जे कुंकुमार्चन सेवा करतो ती अतिशय प्रभावी आहे, सेवा आहे. त्यामुळे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असायलाच हवं. तुम्ही अजूनही घेतलं नसेल तर पौर्णिमेच्या तिथी अतिशय उत्तम आहे, तुम्ही खरेदी करू शकता. तसेच अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही तुमच्या
मुलीलाही खरेदी करून देऊ शकता. अन्नपूर्णा माता अजूनही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करू शकता. घरी आणून तिला अभिषेक घालून तिची प्राणप्रतिष्ठा आपल्या देवघरामध्ये कायमस्वरूपी करू शकतात. आता ज्यांच्याकडे ऑलरेडी अन्नपूर्णा माता आहे त्यांनी अन्नपूर्णा मातेवर पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तांदूळ. बघा, हळूहळू अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर तांदूळ अर्पण करायचे आणि अन्नपूर्णा स्तोत्र म्हणायचं. बघा, जी ही विधी आहे किंवा हा जो उपाय आहे तो अतिशय प्रभावीरित्या काम करत असतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही हा छोटासा उपाय करू शकता. आता हे धान्य कशा प्रकारे अर्पण करायचं, तर सगळ्यात अगोदर अन्नपूर्णा मातेची मूर्ती एका ताटामध्ये काढून घ्यायची. तिला स्वच्छ धुवून घ्यायचा, अभिषेक करून घ्यायचा पंचामृताने, दुधाने, पाण्याने. असं जरी तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल. अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची, कोरडी करायची आणि पुन्हा एका कोरड्या प्लेटमध्ये काढून घ्यायची. प्लेटमध्ये काढल्यानंतर त्या प्लेटवर अगोदर स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक काढल्यानंतर तिथे थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि मग ती मूर्ती, अन्नपूर्णा मातेची मूर्ती, त्या तांदूळावर ठेवायची आणि हळूहळू अन्नपूर्णा मातेच्या डोक्यावरून आपल्याला तांदूळ सोडायचे आहे आणि अन्नपूर्णा स्तोत्र म्हणायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही तांदूळ अर्पण करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर धने असेल तर धने देखील अर्पण करा. तुम्ही अन्नपूर्णा मातेवर अर्पण करू शकता. या व्यतिरिक्त काही ठिकाणी सप्तधान्य देखील अर्पण केलं जातं. ते जरी तुम्ही अर्पण केलं तरीही चालणार आहे. अशा पद्धतीने अन्नपूर्णा मातेची छोटीशी सेवा जर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी केली तर निश्चितच तुमच्या घरामध्ये अन्नधान्याचा जो तुटवडा आहे तो कधीही भासणार नाही. आता या धान्याचं काय करायचं, तर जर तुम्ही तांदूळ घेतले असतील तर ते तांदूळ तुमच्या खाण्याच्या तांदूळामध्ये मिक्स करू शकता किंवा त्याच तांदूळाची लगेचच तुम्ही खीर बनवून प्रसाद म्हणून ते खाऊ शकता. सप्तधान्य घेतलं असेल तर सप्तधान्याचेही तसंच तुम्ही ते लगेचच वापरण्यात आणू शकता आणि धने म्हटले तर धण्याचेही तसंच लगेचच तुम्ही ते वापरायचे आहेत. काही ठिकाणी मासिक धर्माचे 4 दिवस पाळले जात नाही. त्यामुळे अगदी सगळ्या धान्यामध्ये हे धान्य मिक्स करण्यापेक्षा लगेचच त्याचा एखादा पदार्थ बनवून तुम्ही खाल्ला तर निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी ते चांगलं राहील. या व्यतिरिक्त ते जे आपण धने अन्नपूर्णा मातेला अर्पण केलेले आहे त्यातले थोडेसे धने काढून घेतले, एखाद्या लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवले तरीही आपल्या घरामध्ये आर्थिक चणचण भासणार नाही. ती भासणार नाही किंवा आपल्याकडे जे काही आपण कामधंदा करत आहोत त्याला यश मिळायला सुरुवात होईल. तसेच रात्री आपल्याला कापरासोबत 2 लवंगा प्रज्वलित करायच्या आहेत. प्रत्येक वेळेस आपण लवंगा सांगत आहोत कारण लवंग ही लक्ष्मी मातेला प्रिय आहे. म्हणून आपल्याला लवंगाचा जास्तीत जास्त वापर पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. तर कापराच्या वड्या 4-5 प्रज्वलित करायच्या, त्यामध्ये 2 लवंगा टाकून घ्यायच्या आणि लक्ष्मीचा कुठलाही जो तुम्हाला मंत्र येत असेल तो तुम्हाला म्हणायचा आहे. अशा पद्धतीने तुमच्या घरातलं वातावरण हे चैतन्यमय करण्यासाठी हा प्रभावी उपाय ठरू शकतो. त्यासोबत आपल्या घरातील निगेटिव्हिटी जी आहे ती अशा पद्धतीने नष्ट होत असते. त्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून करा. त्यानंतर बघा, पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला आवर्जून अर्घ्य द्या. सूर्याला अर्घ्य देणं बऱ्याच जणांना ठाऊक असतं. मनशांतीसाठी चंद्राला अर्घ्य देणं खूप गरजेचं आहे, कारण चंद्र हा मनाचा कारक आहे. जेव्हा आपलं मन शांत असतं तेव्हाच आपण कुठल्याही कामात यश संपादन करू शकतो. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे. दूध आणि थोडंसं पाणी एकत्र करून आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे. चंद्राकडे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर चंद्राला आपण खिरीचा नैवेद्य दाखवून अशा पद्धतीने चंद्राचीही पूजा करायची आहे. त्यासोबतच लक्ष्मी मातेला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा मग घरामध्ये तुम्ही खीर बनवू शकतात असा कुठलाही एक पांढऱ्या रंगाचा पदार्थ बनवून नैवेद्य दाखवायचा आहे. त्यासोबतच विष्णू सहस्त्रनामाचं पठण आपल्याला आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी करायचं असतं. तुम्हाला दिवसभर जप करायचा आहे. या दिवशी मांसाहार करू नका, काळे वस्त्र धारण करू नका, निंदा नालस्ती आणि कुणाच्याही हातचे परान्न या दिवशी खाऊ नका. मात्र प्रसाद खायला हरकत नाही. यानंतर बघा, घरावरून पौर्णिमेच्या दिवशी दही भाताचा किंवा नारळाचा उतारा आवर्जून करावा.
याने देखील घरातील जी काही नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर जाण्यासाठी मदत मिळते. थोडासा दहीभात घ्यायचा आहे. भात शिजवताना जेव्हा आपण उतारासाठी भात शिजवतो तेव्हा अगदी तेवढ्यापुरताच शिजवायचा आणि सगळा तो बाहेर वापरायचा आणि खाण्यासाठी पुन्हा वापरण्यात आणायचा नाही. त्यावर थोडंसं दही टाकायचं, आपल्या मुख्य दरवाजावरून 7 वेळेस ओवाळायचं आणि ते बाहेर कुठेतरी ठेवून द्यायचं. अशा पद्धतीने आपण दही भाताचा उतारा करू शकता. नारळाच्याही तसंच आहे. नारळही 7 वेळेस उतारून अशा ठिकाणी आपण टाकून द्यायचं आहे जिथे कोणाचा पाय पडणार नाही किंवा कोणाचा अपघात होणार नाही. अशा पद्धतीने तो नारळ आपल्याला टाकून द्यायचा आहे. मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. या पौर्णिमेच्या दिवशी नारळाचा हा उपाय करायला खूप महत्त्व आहे. ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरातील इडापिडा, दारिद्र्य, अडचणी कायमच्या संपतील. कारण नारळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. हे श्रीफळ म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि हा दिवस देखील आपल्या गुरूंना समर्पित असतो. नारळ जे असते तर ते नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणत असते. म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. हा तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील तर तुमच्या घराची प्रगती होत नसेल किंवा घरात पैसा टिकत नसेल, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, सतत तुम्हाला अपयशाला सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे, ती इच्छा तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल, जेव्हा आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा कमकुवत असतो तेव्हा आपल्याला अपयशाचा सामना करावा लागत असतो. आणि गुरुपौर्णिमा हा असा दिवस आहे की या दिवशी जर आपण काही उपाय केले तर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि म्हणूनच आपल्याला हा नारळाचा उपाय करायचा आहे. या उपायाने केल्याने आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. आपल्या सर्व इच्छा, मनोकामना या पूर्ण होतील. तसेच स्वामींचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल. उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी विधिवत पूजा करून झाल्यावर त्यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरात कधीही करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे. ते नारळ घेताना नवीनच तुम्हाला दुकानातून आणायचं आहे. नारळासोबत आपल्याला खडीसाखर घ्यायची आहे, एक पिवळं फूल घ्यायचं आहे आणि यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ तिथे कुठे औदुंबर वृक्ष असेल, औदुंबराचे झाड असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे. आता जिथे स्वामीचं मठ आहे, केंद्र आहे, तर त्याच्या बाहेर तुम्हाला औदुंबर वृक्ष हे नक्कीच बघायला मिळेल किंवा तुमच्या घराच्या आसपास जर असेल तर तिथे तुम्हाला हा नारळ घेऊन जायचा आहे. जाताना तुम्हाला हळद, कुंकू आणि अक्षता घेऊन जायच्या आहेत. सोबतच तुम्हाला एक दिवा न्यायचा आहे आणि एक लोटा जलसुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे. गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे. हे जल तुम्ही घेऊन गेले आहात तर ते त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर त्या वृक्षाखाली तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या आहेत. हा नारळ तिथे तुम्हाला त्या वृक्षाजवळ ठेवायचा आहे. दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूचा नामस्मरण करायचं आहे. यानंतर हा नारळ आपल्याला दोन्ही हातामध्ये उचलून त्या झाडाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तर मंत्र असा आहे, ओम दत्तात्रेय स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र म्हणून तुम्हाला 11 वेळा प्रदक्षिणा करायच्या आहेत. त्यावेळी 11 वेळा म्हणायचा आहे. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर हा नारळ तुम्हाला पुन्हा त्या वृक्षाजवळ ठेवायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत, काही दुःख, दारिद्र्य आहे तर ते संपवण्यासाठी मनोभावे तुम्हाला दत्तगुरूंना, स्वामींना मनोभावे प्रार्थना करायची आहे. औदुंबर वृक्षाला धार्मिक दृष्टीने खूप महत्त्व आहे. त्याला कल्पवृक्ष मानले जाते आणि या झाडामध्ये साक्षात स्वामी दत्तगुरू निवास करतात. तसेच जर आपण गुरुपौर्णिमेला या झाडाची पूजा केली तर सुख, समृद्धी, आरोग्य आणि मनोकामना पूर्ण होतात. गुरुपौर्णिमेला या झाडाची पूजा केल्याने जन्मोजन्मीचे पापे नष्ट होतात. तसेच जेव्हा आपण नारळ घेऊन या झाडाला प्रदक्षिणा करतो तेव्हा बाहेरील बाधा, हृदयविकार आणि इतर समस्या दूर होतात.
हा वृक्ष शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. यामुळे या दिवशी या वृक्षाची पूजा केली तर आपल्या आयुष्यातील दारिद्र्य, पैशाची अडचण या कायमचा दूर होतात. आता तुमची मनोभावे प्रार्थना करून झाल्यानंतर तो नारळ तिथून तुम्हाला उचलायचा आहे. त्यावर असणारी खडीसाखर आणि जे पिवळं फूल तुम्ही घेतलं होतं तर ते फूल घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे स्वामींचा मठ असेल किंवा स्वामींचं केंद्र असेल किंवा दत्ताचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि त्यांच्या चरणी तुम्हाला हे नारळ अर्पण यायचं आहे. नारळ अर्पण केल्यानंतर सुद्धा तुम्हाला मनोभावे तुमची इच्छा कामना पूर्ण होण्यासाठी, तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दुःख अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. तर असा हा छोटासा उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. तर करून पहा. जो पण व्यक्ती हा उपाय करेल त्यांच्या सर्व मनातल्या इच्छा मनोकामना स्वामी नक्कीच पूर्ण करतील. अनुभवसिद्ध उपाय आहेत, त्यामुळे तुम्ही आवर्जून करा. जर तुमच्या घरात सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर स्त्रियांनी देखील हा उपाय करू नये. इतर सर्व सदस्यांनी हा उपाय करू शकतात. तर या काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या, त्यात जेवढ्या तुम्हाला शक्य करणं होणार आहे त्या तुम्ही आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. बघा, सातत्याने जेव्हा आपण या गोष्टी करतो तेव्हा 100% आपल्याला रिझल्ट मिळतो. आपल्या घरातलं वातावरण हे शुद्ध पवित्र होण्यासाठी मदत मिळते. जी व्यक्ती या सातत्याने गोष्टी करते तिला अनुभव नक्कीच मिळतो. तुम्हीही करून बघा आणि अनुभव घ्या. जर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.